मूर्तिजापूर शहर पोलिसांनी मकर संक्रांतीच्या सणावर चायनीज व नायलॉन मांजा विरोधात कडक कारवाई केली। बंदी असूनही काही धाडसी लोकांनी मांजा वापर व विक्री केली। त्यावर 3 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांचे हे पाऊल मृत्यू आणि गंभीर अपघात टाळण्यासाठी ठरले। पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन प्रहार अंतर्गत दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी वाहनावर लोखंडी सेफ्टी आर्च बसवले गेले, ज्यामुळे गळा, चेहरा व डोळ्यांना होणाऱ्या जीवघेण्या अपघाताचा धोका कमी होईल। स्थानिक छत्रपती शिवाजी चौक येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला। पोलिसांनी नागरिकांना धडक शब्दात आवाहन केले, मकर संक्रांतीला चायनीज मांजा वापरणे बंद करा, विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या, पक्षी आणि मानवी जीव धोक्यात येणारे हे कृत्य थांबवा। या कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या कार्याची दाद मिळत असून नागरिकांच्या जीवितहानी टाळण्यासाठी मूर्तिजापूर पोलिसांचे हे कडक आणि संरक्षणात्मक पाऊल महत्त्वपूर्ण ठरत आहे। प्रतिनिधी संतोष माने। आज आपण मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह आणि येणारी मकर संक्रांत आहे, या काळामध्ये बरेच लहान मुले रस्त्याच्या बाजूनं पतंग उडवतात आणि त्याचा जो मांजा आहे तो रस्त्यानं जाणारे जे दुचाकी चालक आहेत किंवा पायी जाणारे लोक आहेत, वाहनानं जाणारे लोक आहेत, ते यांच्या गळ्याला, हाताला लागून गंभीर इजा होते आणि बहुतांश वेळा याच्यातून बऱ्याच लोकांचा निष्पाप जीव देखील गेलेला आहे। या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अजित चांडक सर यांच्या निर्देशाप्रमाणे आणि यांच्या संकल्पनेतून आम्ही आज मूर्तिजापूर शहरामध्ये जे दुचाकी चालक आहेत त्यांना आपण ह्या नायलॉन मांजा असेल किंवा साधा धागा असेल जो पतंगासाठी वापरला जातो, याच्यामुळं कोणत्याही व्यक्तीला इजा पोचू नये, कोणती हानी होऊ नये, यासाठी आपण त्यांना प्रोटेक्टिव्ह तार विनामूल्य बसवून देत आहोत। पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई देखील करत आहे, प्रबोधनाचं कार्य देखील करत आहे। याचबरोबर जनतेसाठी या तारसुद्धा आपण उपलब्ध करून देत आहोत, फिट करून देत आहोत की जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि याच्यातून कोणतीही हानी होणार नाही।